आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे स्वतःची बेंचमध्ये देखील 55-60 जे सध्याच्या घडीला मुद्दा शिक्षक भरतीमध्ये चालत आहे त्या संदर्भातली हायकोर्टामध्ये देखील याचिका पडली होती आणि सदर याचिकेमध्ये जे आहेत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. सदर याचिकेचा जे क्रमांक आहे ते आपण स्क्रीनवर बघू शकता. हा रिट पिटिशन उमेदवारांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता. यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्या वतीने जे वकील आहेत त्यांचे नावे आपण स्क्रीनवर बघू शकता. संजीव कुमार देवरे हे याचिकाकर्त्यांचे वकील होते आणि शासनाच्या वतीने त्यामध्ये ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ हे उपस्थित होते. त्यानंतर इतर देखील यामध्ये वकील शासनाच्या वतीने लावण्यात आले होते. यामध्ये 15 मार्च 2024 रोजी जे आदेश आहे ते मान्य जजसाहेबांचे कोरम यांनी दिलेला आहे. त्यामध्ये नेमका त्यांनी 55-60% जे मुद्दा आहे त्या संदर्भात काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की दी लर्न ॲडव्होकेट जनरल पॉइंट्स आउट दॅट दी आयडेंटिकल रिट पिटिशन वेअर फाइल्ड ॲट औरंगाबाद बेंच ऑफ दिस कोर्ट वेअर दी डिव्हिजन बेंच हॅज पास अ डिटेल ऑर्डर ऑन 7 मार्च 2024 declining to grant interim order and the writ petition are listed on 15/4/2024 रोजी. सदर यामध्ये मान्य जे मुंबई हायकोर्ट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं लक्ष जे आहे ॲडव्होकेट जनरल डॉक्टर बिरेंद्र सराफ जे आहेत त्यांनी कुठे वेधलेलं आहे तर ते औरंगाबाद खंडपीठामध्ये सेम प्रकारची याचिका इथे दाखल करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या इतर खंडपीठाचा त्यांनी इथे रेफरन्स दिलेला आहे आणि जे कोर्ट आहे म्हणजे औरंगाबाद बेंच आहे तर त्यांनी एक डिटेल ऑर्डर जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे 7 मार्च 2024 रोजी. आणि कशा संदर्भात दिलेलं आहे तर डिक्लाइन टू ग्रँड इंट्रीम ऑर्डर, म्हणजे त्यांनी जे आहे इथे नकार दिलेला आहे इंट्रीम ऑर्डर देण्यासाठी किंवा त्यांना जे काही दिलासा मागितलेला होता ते देण्यासाठी त्यांनी इथे नकार दिलेला आहे आणि सविस्तर एक आदेश 7 मार्च 2024 रोजी त्यांनी दिलेला आहे. आणि जे काही रिट पिटिशन आहेत ते 15/4/2024 रोजी हिअरिंगला त्यांनी पुढे ठेवलेले आहेत. दी लर्न ॲडव्होकेट जनरल स्टेट दॅट स्टेप फॉर क्लबिंग केस देस रिट पिटिशन आर बाईंग टेकन, म्हणजे जे काही रिट पिटिशन एकच मुद्द्यासंदर्भातले आहेत त्यांना क्लब करण्याची प्रक्रिया सध्याच्या घडीला आमच्याकडून सुरू आहेत. म्हणजे एका प्रकारे जे काही वेगवेगळ्या खंडपीठामध्ये हे दाखल झालेले याचिका असतील त्यांना क्लब करण्याची प्रक्रिया सध्याच्या घडीला ॲडव्होकेट जनरल यांनी सांगितलेलं आहे की ते सुरू आहे. 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये जे काही याचिकाकर्ते यांचे वकील आहेत तर त्यांनी इथे ॲडव्हान्स आर्ग्युमेंट साठी इथे युक्तिवाद केला की आम्हाला जे इथे बोलण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्यावी फॉर ग्रँटिंग ॲड इंट्रीम ऑर्डर. आणि तात्पुरतं दिलासासाठी त्यांनी जे सांगितलेलं की मुंबई हायकोर्टामध्ये आम्हाला जे युक्तिवाद करण्याची संधी द्यावी आणि अशी मागणी त्यांनी मान्य जजसाहेबांच्या समोर केली. तर त्यानंतर नोटिंग दॅट बाय अ डिटेल ऑर्डर दी डिव्हिजन बेंच हॅज नॉट ग्रँटेड एनी इंट्रीम ऑर्डर, म्हणजेच आमची जे काही बेंच आहे डिव्हिजन बेंच औरंगाबाद खंडपीठ असेल तर त्यांनी सर्व बाजू ऐकून त्यांचं म्हणणं आहे की इथे एक डिटेल ऑर्डर दिलेला आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इथे दिलासा किंवा इंट्रीम ऑर्डर दिलेला नाही. तर त्यामुळे आम्ही देखील जे आहे इथे ॲज अ मॅटर ऑफ ज्युडिशियल priority we take same view and adopt the same direction in this petition, म्हणून आम्ही न्यायिक जे काही त्यांची प्रक्रिया आहे त्यानुसार आम्ही सेम दृष्टिकोन या रिट पिटिशनकडे किंवा या मुद्द्याकडे पाहत आहोत आणि आम्ही तेच प्रकारचा इथे ॲडॉप्ट देखील करणार आहोत आणि सेम डायरेक्शन आम्ही याचिकेमध्ये देखील देत आहोत. म्हणजेच मित्रांनो जे काही 7 मार्चचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे तेच मान्य मुंबई हायकोर्टाने इथे कायम ठेवलेलं आहे, त्याला ॲडॉप्ट केलेलं आहे आणि त्यासारखेच जे काही डायरेक्शन असतील ते दिलेले आहेत. म्हणजेच इथे सदर याचिकेची हिअरिंग घेण्यात आली नाही, त्यामध्ये सेम औरंगाबाद खंडपीठाचा जे काही निकाल असेल त्याला पुढे ठेवण्याचे किंवा त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि हा जो रिट पिटिशन आहे तो देखील इथे 15/4/24 रोजी लिस्टेड करण्यात आलेला आहे डायरेक्शनसाठी. आता जे काही पुढील हिअरिंग होणार आहे औरंगाबादमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल ते 15/4/2024 रोजी होणार आहे. आणि एकाच आदेश जे आमच्या खंडपीठाने दिलेला आहे डिव्हिजन बेंचने दिलेला आहे तोच इथे आम्ही ॲडॉप्ट करत आहोत, म्हणून इथे याचिका मान्य जजसाहेबांनी ऐकताना सांगितलेलं आहे. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती. यामध्ये देखील कोणतेही युक्तिवाद करण्यास उच्च न्यायालयाकडून जे काही वकील होते याचिकाकर्ते यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यांना देखील डिव्हिजन बेंचचा जे ऑर्डर आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि डिटेल ऑर्डर त्यांचं म्हणणं आहे की इथे दिलेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रँट इंट्रीम ऑर्डर देखील इथे देण्यास नकार दिलेला आहे आमच्या डिव्हिजन बेंचने. तर अशी प्रकारची महत्त्वाची अपडेट्स होती. याची सविस्तर माहिती आज आपण इथे थोडक्यामध्ये घेतलेली आहे.